नमस्कार. व्यवसायाकडून नोकरी आणि नोकरीकडून व्यवसायाकडे असा आजचा माझा विषय आहे. तर आपण आपला उदरनिर्वाह चालवण्यासाठी माणूस एकतर नोकरी किंवा एकतर बिझनेस करायला वळतो. तर अशा वेळेस त्यांच्या अंगीभूत गुण आणि कौशल्यानुसार तो आपला नोकरी किंवा व्यवसाय निवडत असतो. परंतु त्यावेळेस त्याच्या पत्रिकेतील ग्रहांची साथ दशा या त्याला जर पूरक मिळाला तर तो त्या क्षेत्रात जाऊ शकतो, प्रगतीकडे वळू शकतो. मग ते नोकरी असेल किंवा व्यवसाय असेल. व्यवसाय आता माझ्याकडे जो विषय आहे तो व्यवसायाकडून नोकरी. तर ही जी व्यक्ती आहे ती नोकरीकडून व्यवसायाकडे गेलेली आहे. ही व्यक्ती LIC एजंट आहे. म्युच्युअल फंड, पोस्ट ऑफिस, टेवी, मेडिक्लेम या पॉलिसी एजंटचे काम करतात. स्वतःचे ऑफिस आहे, बऱ्यापैकी कमाई आहे. आपण व्यवसायासाठी काय बघतो तर महत्वाचे ग्रह, भाव, राशी, नक्षत्र हे मी तुम्हाला सांगणार जे LIC एजंटसाठी लागतात. लग्न, भाव, धन, 2, 6, 10 अर्थ त्रिकोण, पंचम आणि अष्टम. पंचम म्हणजे आपण म्युच्युअल फंड बघतो आणि अष्टम म्हणजे तिथून आपण LIC किंवा एजंट कुठल्याही प्रकारचे पोस्ट ऑफिस असू दे किंवा कसलेही. त्याच्यानंतर आपल्याला रवी, बुध, चंद्र, गुरु, शुक्र आणि राहू हे ग्रह पाहिजे. राशी मिथुन, कन्या, वृषभ, वृश्चिक, कुंभ. नक्षत्र आपण बघितली तर बुधाची नक्षत्र येतील आश्लेषा, रेवती, हस्त, श्रवण, विशाखा, पुनर्वसू, पूर्वाषाढा, उत्तरा फाल्गुनी, उत्तराषाढा, स्वाती आणि उत्तरा भाद्रपदा. हे आपल्याला सगळं महत्वाचं आहे. तेवढं व्यवसायासाठी हे आपल्याला पाहिलंच पाहिजे. आता आपण कुंडली विश्लेषण करणार आहोत. जातकाचा जन्म हा वृषभ लग्नात झाला असून मृगशीर्ष नक्षत्र आहे. दुसरे चरण म्हणजे कन्या, बुध नवमांश. चंद्र राशी वृश्चिक असून चंद्र अनुराधा नक्षत्रात आहे. शनीचे नक्षत्र परत पुन्हा एकदा कन्या नवमांश. म्हणजे बुधाचा इकडे किती वारंवार हे होतंय बघा. बुध जो आहे तो पूर्वाषाढा नक्षत्रात आहे, शुक्र नक्षत्रात आहे. सिंह नवमांशी म्हणजे रवीच्या नक्षत्रात आहे. अशी व्यक्ती बिझनेस करते. रवी आणि शुक्र व्यवसायाला पोषक आहे. मंगळ आश्लेषा नक्षत्रात असला तरी तो बुधाच्या नक्षत्रात आणि धनु नवमांशी आहे म्हणजे गुरुच्या नक्षत्रात. त्याचप्रमाणे गुरु द्वितीयात आद्रा नक्षत्री धनु नवमांशी आहे. शुक्र सप्तमात वृश्चिक राशीत असून अनुराधा नक्षत्री तुळ नवमांशी आहे. शनी चतुर्थात सिंह राशीत मिथुन नवमांशी आहे. या कुंडलीत जर आपण 2, 6 आणि 10 या स्थानांमध्ये अनुक्रमे 3, 7, 11 या बौद्धिक राशी आल्या असून उत्कृष्ट बुद्धिमत्ता, अचूक निरीक्षण, तर्क पद्धती आणि हुशारी या राशींकडे येतात. वृषभ लग्न म्हणजे शुक्राची राशी असून व्यापारी वृत्ती आहे. व्यापार करणारी ही राशी आहे. पृथ्वी स्थिर राशी, स्थित्यंतरे घडामोडी फार आवडत नाही या राशीला, त्यामुळे ही राशी स्थिर असते. द्वितीय गुरु वायू तत्वाच्या बौद्धिक राशीत आणि आकाश तत्वाच्या शुभ ग्रहात म्हणजे गुरु ग्रह द्वितीयात आहे. ज्ञानी, विद्वान आणि बुद्धिमान ग्रह बसला आहे. पंचमात कन्या राशीत असून या स्थानी राहू आहे. व्यापारी वृत्ती, पुन्हा एकदा राहू हा व्यापारी वृत्तीचा आहे. षष्ठात तुळ राशी व अष्टमात धनुराशी आणि धनुराशीत बुध. इकडे द्वितीय आणि अष्टम या स्थानात पण अनन्य योग आहे. बुध आणि गुरु एकमेकांच्या अनन्य योगात आहे म्हणजे समोरासमोर एकमेकांच्या राशीत आहेत. बुधाकडे विमा कंपन्या, कमिशन एजंट अशी कामे आहेत. मार्केटिंग साठी आपण बुध, शुक्र व सप्तम स्थान सुद्धा पाहतो. तसेच एजंटसाठी बुध, शनी आणि सप्तम पाहतो. अष्टमातील बुध धनसंपदा तर सप्तमातील चंद्र असता जातक व्यापार व्यवसायाकडे भरपूर पैसा कमवतो. त्याचप्रमाणे 3, 7, 11 या राशींमध्ये राहूचे नक्षत्र येते. यांची 4ही चरण या नक्षत्रात येतात. यश, प्रतिष्ठा, नावलौकिक देतो. राहू पंचमात कन्या राशीत आहे. हा हस्त नक्षत्रात व पुन्हा एकदा मिथुन नवमांशातच आहे. त्यामुळे इथे बुधाचा फार संबंध लागलेला आहे. त्यामुळे तो राहू सुद्धा फलदायी झालेला आहे. आणि ताराचक्र जर आपण पाहिलं तर ताराचक्रात राहूची नक्षत्र मैत्रीमध्ये आलेली आहे. त्यामुळे तो जास्त फलदायी झालेला आहे. गुरुची दृष्टी पाहिली तर 6, 8 आणि 10 वर पडलेली आहे. त्यातली 2 स्थानं तर आपल्याला महत्वाची आहेत, 6 आणि 10 व्यापारासाठी. आणि अष्टम स्थान हे LIC एजंटसाठी. त्यामुळे गुरुनी इकडे त्याची दृष्टी टाकून 3ही स्थानं शुभ फलदायी केलेली आहे. आता महादशा जर आपण पाहिली
तर बुधाची महादशा आणि राहूची अंतर्दशा आणि परत त्याच्यामध्ये बुधाची प्रत्यंतर दशा आहे. म्हणजेच धनेश व पंचमेश बुधाची महादशा आणि पंचमातील राहूची अंतर्दशा आणि बुधाचीच प्रत्यंतर दशा अशी असताना त्यांनी ही नोकरी सोडून बिझनेस कडे वळण्याचा निर्णय घेतला. गोचर कुंडली पाहिली तर 2003 साली त्यांनी ही नोकरी सोडली. तेव्हाची आपण गोचर कुंडली दिलेली आहे, तुमच्या समोर आहे. तर तेव्हा बुधावरून आणि पूर्वाषाढा नक्षत्रावरून गोचर चालू होते. जसं आपल्याला मॅडमनी नक्षत्र शिकवलंय की नक्षत्रावरून नक्षत्र म्हणजे गोचर ग्रहांचा पण फायदा देतोच, पण नक्षत्रावरून एकदम परफेक्ट असतं. तर तसं हे बुधावरून आणि पूर्वाषाढा नक्षत्रावरनं गोचर चालू होतं. शनीचे गोचरीने मूळ कुंडलीच्या शनीशी लाभयोग होतो. परत गुरुचा देखील मूळ कुंडलीतील गुरुशी गोचरीने लाभयोग होत आहे. रवीचे रवीवरून ज्येष्ठा नक्षत्रातून भ्रमण, शुक्र अर्ध लाभयोगात, राहू गोचरीने व्ययात व त्याची दृष्टी धनेश व पंचमेश बुधावर व षष्ठेश व लग्नेश शुक्रावर आहे. तर अशा पद्धतीने ही कुंडली असताना जेव्हा गोचर त्यांचं एवढं पॉवरफुल होतं की त्यांना बाकी काही सुचलं नाही. आणि हा त्यांच्या वडिलांचा बिझनेस होता. वडील त्यांच्या घरातून हा बिझनेस करत होते आणि तो बिझनेस त्याच दिवशी वडिलांनी सोडला आणि त्यांनी आपल्या मुलांनी हा बिझनेस सुरू केला, ऑफिस टाकलं आणि आज कल्याणमध्ये ते वेल सेटल आहेत. अशी कुंडली मी आज तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. थँक्यू सो मच. थँक्यू मॅडम. आणि खरंच आहे, सगळेजण एवढे छान छान सांगतात, त्यापुढे मला नाही जमलं, थोडंसं जमलं ते मी सांगितलं. थँक्यू.